पण मला मातंग समाजाला जरूर आव्हान करायचे, मातंग समाजानं एकही मत जर पंडितराव सूर्यवंशी सरला सोडून दुसऱ्याला केलं तर ते पाप लागणार आहे. त्याचं कारण म्हणजे खऱ्या अर्थानं नुसत्या उदगीर तालुक्यातल्याच नाही तर राज्यामधल्या मातंग समाजाला न्याय द्यायचं काम पंडित सूर्यवंशीच्या माध्यमातून झालेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टी अण्णाभाऊ साठे यांची स्मारक समिती गठीत झाली पाहिजे म्हणून या माणसानं सातत्यानं मुख्यमंत्री समाज कल्याण मंत्र्याकडे पाठपुरावा केलेला आहे. अण्णाभाऊ साठेच्या वाटेगावला आतापर्यंत बरेचसे सरकार झालं पण त्या वाटेगाव मध्ये या ठिकाणी कोणीच निधी या ठिकाणी दिला नव्हता. पण 25 कोटी रुपये या पंडितराव सूर्यवंशी सरच्या प्रयत्नामुळे सरकारला द्यावं लागलं आणि 25 कोटी रुपये पहिल्यांदा वाटेगावला अण्णाभाऊच्या जन्मस्थानी या ठिकाणी. या माणसानं कधी दाखवत बसलं नाही मी केलो केलो केलो. आम्ही त्याला नेहमी सांगतो की गोष्टी सर प्रकाशात आणले पाहिजे, गोष्टी सांगितल्या पाहिजे. आणि या पंडितराव सूर्यवंशी सराला डायरेक्ट पालकमंत्री ओळखतात, या पंडितराव सूर्यवंशी सराला या जिल्ह्यामधले सगळे आमदार ओळखतात तर ओळखतात, मराठवाड्यातले सुद्धा आमदार या पंडितराव सूर्यवंशी सरला या ठिकाणी ओळखतात. काल सुद्धा पंकजाताईंनी सांगितलं, दादा आम्ही सहज ताईला म्हणालो ताई महाविपर्याच्या सभेला आल्यावर नळगीरला आम्हाला सभा पाहिजे होती. ताई म्हणले अरे वेळ झाला, अगोदरच सांगितले असते तर मी दिले असते ना त्या सूर्यवंशीला सुद्धा सभा. म्हणजे ताईच्या सुद्धा घनिष्ठ संपर्कात असलेला हा माणूस आहे. हे माणसं जपणं अत्यंत काळाची या ठिकाणी गरज आहे. कारण जिल्हा परिषद काही सोपी नाही, त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. आणि या ग्रामपंचायतच्या शुभमच्या ग्रामपंचायत पर्यंत निधी आणायचं म्हणलं तर आपल्याला पंचायत समिती, जिल्हा परिषद अत्यंत गरजेचं आहे. कारण शुभमला या ठिकाणी माहिती आहे जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला येणारा जो निधी आहे, केवळ ग्रामपंचायतला येणारा निधी आहे, जवळपास 90% निधी हा आपल्या पालकमंत्री महोदयाच्या जिल्हा नियोजन समितीकडनं या ठिकाणी येत असतो. पण पालकमंत्री आपले पुढची 4 वर्षासाठी आपले पालकमंत्री, सरकार आपलं आहे. चुकीचा माणूस या ठिकाणी निवडून तिथे गेला तर उद्या तुम्हाला म्हणणार एखादा काम जर घेऊन तुम्ही गेलो, एखादा पाण्याचा विषय असेल, लाईटचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल तर तो आलेला माणूस पुढचा विरोधी पक्षातला म्हणणार आहे माझं सरकार नाही राज्यात, माझं सरकार नाही केंद्रात, जिल्हा परिषदेमध्ये माझी सत्ता नाही. पण आपल्याला या ठिकाणी विनंती करणार आहे, वेळ आपल्या हातामध्ये, वेळ आपल्या हातात आहे. तर आपण तर भारतीय जनता पार्टीचे आहातच, पण आपले नातेवाईक, आपले मित्र असतील, आपले पाहुणे असतील, यांना सुद्धा सांगणं गरजेचं आहे की दिशाभूलाला बळी न पडता योग्य माणसाला, योग्य पक्षालाच म्हणजे भारतीय जनता पार्टीला आपण सगळ्यांनी मिळून मतदान केलं पाहिजे. कारण ही काळाची गरज या ठिकाणी बनलेली. म्हणून आपल्याला विनंती या ठिकाणी करणार आहे, अधिकचा वेळ घेणार नाही. पुढे या ठिकाणी सभेला आणखी 5-6 सभा आहेत. तर म्हणून आपल्याला विनंती असणार आहे सगळ्यांना की आपण सगळ्यांनी येणाऱ्या 7 तारखेला विशेष करून महिला माता भगिनींना तुम्ही जर आम्हाला असंच आशीर्वाद दिला तर देवेंद्र फडणवीसनी आपल्याला शब्द दिलेला आहे की 1500 चे 2100 रुपये महिन्याला भविष्यामध्ये करण्याचा आमचा मानस या ठिकाणी आहे. आज महिलांना 50% बस सुद्धा या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मोफत आहे. महिलांचा सन्मान, 33% आरक्षण केंद्रामध्ये दिलं, राज्यामध्ये लवकर 33% आरक्षण लागणार आहे. आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये 6 आमदार आहेत तर भविष्यात 2 महिला आमदार त्या 6 मध्ये या ठिकाणी राहणार आहेत. असे क्रांतिकारी निर्णय आपल्या सरकारच्या माध्यमातून आहेत. जी महिला चूल आणि मुलापर्यंत मर्यादित होती त्या महिलाला आता गावच्या ग्रामपंचायत सरपंच पदापासून तर देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदापर्यंत या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं या ठिकाणी एक सक्षम बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला. म्हणून आपल्या सगळ्या महिला माताला सुद्धा विनंती आहे, आपण सगळे भारतीय जनता पक्षाचे विचाराचे माणसं या ठिकाणी आहात. आपण सगळे भारतीय जनता पार्टीचे विचाराचे माणसं आहात. आज या ठिकाणी बरेचसे शेषराव विठ्ठलराव केंद्रे यांच्या तांडा वस्ती रस्त्याचा विषय, देऊळवाडी ते दापका असेल, दापका शाळेमध्ये 100 लेकरं रोज या ठिकाणी जातात, तिथं सुद्धा या ठिकाणी रस्त्याचा विषय आहे. तर या सगळ्या गोष्टीला आपण निश्चितप्रमाणे आपले प्रकाश केंद्रे सुद्धा आहेत, त्यांनी उपोषण केलेलं होतं. आपल्या सगळ्यांना विनंती असणार आहे की आम्हाला या ठिकाणी संधी द्या. आता ही निवडणूक आहे, 2-4 दिवसावर मतदान येऊन ठेपलेलं आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपण सगळेजण या, आपण सगळेजण जाऊ. या ठिकाणी पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले महाराज आहेत. या भोसले महाराजांकडनं आपण जे काही विषय असतील आपले या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगतो ते सगळे विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. फक्त विनंती एवढीच असणार आहे, ताईला आणि आमच्या धनराजला तुम्ही गुलाल लावा. 100% त्यांची हमी घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. कारण हे काही शेवटची निवडणूक नाही, परत आम्हाला तुमच्याकडे यायचे, परत सुखात यायचे, दुःखात यायचे, अडचणीत यायचे.
तुम्ही 100% यांना गुलाल लावा. जेवढे काही प्रश्न असतील तेवढे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, एवढाच शब्द आपल्या सगळ्यांना देतो आणि आपल्या सगळ्यांना परत एकदा विनंती करतो की भरभरून मताचा आशीर्वाद येणाऱ्या 7 तारखेला आपण करावा. एवढीच विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.